तुमचा एस-आय-आर फॉर्म भरला आहे किंवा नाही याचा स्टेटस एका मिनिटात तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. जर फॉर्म भरला नसेल तर काय करायचं हे मी तुम्हाला शेवटी सांगेन. तुम्हाला voter.eci ही वेबसाईट ओपन करायची आहे. यामध्ये तुम्हाला फिल एन्युमरेशन फॉर्म यावर क्लिक करायचं आहे. येथे लॉग इनचा फॉर्म येईल. येथे तुम्हाला आधी साइन अप करून घ्यायचं आहे. साइन अप केल्याच्या नंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP करायचा आहे. OTP एंटर करून लॉग इन करायचं आहे. ही अशी वेबसाईट पुढे ओपन येईल. येथे तुम्हाला स्टेट महाराष्ट्र घ्यायचं आहे आणि येथे तुम्हाला तुमचा इपिक ID टाकायचा आहे. इपिक ID टाकल्याच्या नंतर जर तुम्हाला हा मेसेज येत असेल युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड, म्हणजे तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आणि जर इपिक ID टाकल्याच्या नंतर तुम्हाला ही अशी इन्फॉर्मेशन येत असेल म्हणजे तुमचा फॉर्म अजून सबमिट झालेला नाही, तर तुम्ही येथे काय करू शकता, येथे खाली तुमच्या BLOचं नाव आणि मोबाईल नंबर दिला आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमचा फॉर्म भरू शकता. अशाच मराठी इन्फॉर्मेशनसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा. तुमचा एस-आय-आर फॉर्म भरला आहे किंवा नाही याचा स्टेटस एका मिनिटात तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता. जर फॉर्म भरला नसेल तर काय करायचं हे मी तुम्हाला शेवटी सांगेन. तुम्हाला voter.eci ही वेबसाईट ओपन करायची आहे. यामध्ये तुम्हाला फिल एन्युमरेशन फॉर्म यावर क्लिक करायचं आहे. येथे लॉग इनचा फॉर्म येईल. येथे तुम्हाला आधी साइन अप करून घ्यायचं आहे. साइन अप केल्याच्या नंतर तुम्हाला इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि कॅप्चा टाकायचा आहे आणि रिक्वेस्ट OTP करायचा आहे. OTP एंटर करून लॉग इन करायचं आहे. ही अशी वेबसाईट पुढे ओपन येईल. येथे तुम्हाला स्टेट महाराष्ट्र घ्यायचं आहे आणि येथे तुम्हाला तुमचा इपिक ID टाकायचा आहे. इपिक ID टाकल्याच्या नंतर जर तुम्हाला हा मेसेज येत असेल युअर फॉर्म हॅज ऑलरेडी बीन सबमिटेड, म्हणजे तुमचा फॉर्म सक्सेसफुली सबमिट झालेला आहे. आणि जर इपिक ID टाकल्याच्या नंतर तुम्हाला ही अशी इन्फॉर्मेशन येत असेल म्हणजे तुमचा फॉर्म अजून सबमिट झालेला नाही, तर तुम्ही येथे काय करू शकता, येथे खाली तुमच्या BLOचं नाव आणि मोबाईल नंबर दिला आहे. या मोबाईल नंबरवर तुम्ही संपर्क करून तुमचा फॉर्म भरू शकता. अशाच मराठी इन्फॉर्मेशनसाठी आपल्या पेजला फॉलो नक्की करा.